हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण मोशन इन प्लेन या न्यू चॅप्टरमध्ये लर्न करणार आहोत. एक्सप्लेन दी टर्म पोजिशन, मोशन, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड अँड व्हेलॉसिटी. काही टर्म आपण डिफाईन करणार आहोत. त्यामधली पहिली आहे ॲव्हरेज स्पीड, सेकंड ॲव्हरेज व्हेलॉसिटी, देन इन्स्टंटेनियस स्पीड, instantaneous velocity, uniform velocity, variable velocity, acceleration, average acceleration, instantaneous acceleration, deceleration, uniform acceleration. आणि नंतर बघा, what do you understand by a projectile? Its velocity of projection, its angle of projections, and its trajectory. What is the time of flight? Derive an expression for time of flight of projectile. Then last is, what is range of flight? Derive an expression for range of projectile. On which factors it depends. तर बघा, तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल. एक्सप्लेन द टर्म. फर्स्ट इज पोजिशन, सेकंड इज मोशन. तर पोजिशन बघूयात आधी आपण काय आहे. द पोजिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम is a point in the space at which the object exists at that instant of time. याचा अर्थ काय होतो की एखादा ऑब्जेक्ट त्या विशिष्ट टाइमवरती स्वतःला एक्झिस्ट करतो आहे. मग ती त्या ऑब्जेक्टची पोझिशन झाली. ती काय झाली? त्या ऑब्जेक्टची पोझिशन झाली. बघा, द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज अ पॉइंट इन द स्पेस ॲट विच द ऑब्जेक्ट एक्झिस्ट ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम. तर ती त्या ऑब्जेक्टची पोझिशन झाली. म्हणजे या विशिष्ट टाईमवरती ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आहे, ती त्याची पोझिशन झाली. त्या थोड्या वेळानंतर तो ऑब्जेक्ट त्या टाइम चेंज झालाय आणि त्या टाइमला ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी असेल ती त्याची पोझिशन झाली. इन्स्टंट टाइम याला म्हणतात. कळालं का? इन्स्टंट ऑफ टाइम म्हणजे काय होतो की आताचा टाइम थोड्या वेळानं टाइम चेंज होतो आहे, अजून पुन्हा थोड्या वेळानं टाइम चेंज होत आहे, त्याला आपण इन्स्टंट ऑफ टाइम म्हणू. त्याच विशिष्ट टाइमवरती त्याची पोझिशन कुठे आहे, ओके, तो ऑब्जेक्ट कुठे आहे ती त्याची पोझिशन होते. सेकंड, मोशन ऑफ ऑब्जेक्ट. अन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन अ मोशन इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ टाइम विथ रेस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. त्याच्या सराउंडिंगचा जर विचार आपण करतो आहे आणि तो ऑब्जेक्ट जर स्वतःची पोझिशन चेंज करतो आहे टाइम सोबत, तर ते त्याचं झालं मोशन ऑफ ऑब्जेक्ट. आपण त्याला मोशन म्हणू. त्या ऑब्जेक्टची काय म्हणू? मोशन म्हणू. अँड ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन अ मोशन इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ टाइम. टाइम चेंज झालाय, त्याने स्वतःची मोशन चेंज केलेली आहे. तो ऑब्जेक्ट सुद्धा त्या ठिकाणी त्याची स्वतःची पोझिशन चेंज केलेली आहे, म्हणून आपण त्याला त्याची मोशन म्हणू. विच कॅन बी क्लासिफाईड इन टू 3 टाइप्स ऑफ नेमली. नाउ द फर्स्ट इज 1 डायमेन्शनल मोशन, सेकंड इज 2 डायमेन्शनल मोशन. Now the third is 3 dimensional motion. But first here we have to see the 1 dimensional motion. सुरुवातीला आपण बघूया 1 dimensional motion काय आहे. The motion of particles along a straight line. ओके, म्हणजे एखादा पार्टिकलला जी मोशन आहे ते त्याच्या स्ट्रेट लाईन मध्ये आहे. म्हणजे एखादा पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे, त्याला आपण 1 डायमेन्शनल मोशन म्हणूया. याचं एक्झाम्पल रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन हे एक 1 डायमेन्शनल मोशनचं एक्झाम्पल आहे. ओके, तर बघूया 2 डायमेन्शनल मोशन काय कन्सेप्ट आहे. 2 डायमेन्शनल मोशन तुम्ही कशाला म्हणणार आहात? द मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन. म्हणजे जे प्लॅनेट्स आहेत हे सन भोवती रिव्हॉल्व होत आहेत. ही जी मोशन आहे 2 डायमेन्शनल मोशनचं एक्झाम्पल आहे. किंवा सर्क्युलर मोशन, किंवा प्रोजेक्टाईल मोशन, रोटेशनल मोशन, हे जे सर्व जे आहेत हे 2 डायमेन्शनल मोशन आहेत. ओके, चला आता एक लास्ट मध्ये आहे आपल्याला 3 डायमेन्शनल मोशन दिलेलं आहे. तर 3 डायमेन्शनल मोशन बघा काय आहे. जर पतंग आकाशात उडत आहे, हे 3 डायमेन्शनल मोशनचं एक्झाम्पल आहे. ए काइट फ्लाइंग इन अ स्पेस. ओके, तर हे 3 डायमेन्शनल मोशनचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतो आहोत. ए बॉडी इज सेड टू बी ॲट अ रेस्ट इफ इट डज नॉट चेंज इट्स पोझिशन विथ रेस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. Hence rest and motion are relative terms. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करत आहोत, तर त्या ऑब्जेक्टला जेव्हा आपण ऑब्झर्व करतो आहे
त्यावेळेला आपल्याला असं दिसून येते की त्याच्या सराउंडिंगच्या तुलनेमध्ये ती बॉडी आपल्याला रेस्ट कंडिशनमध्ये दिसते आहे. बघा नेक्स्ट, एक्सप्लेन दी टर्म डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर सुरुवातीला बघूया डिस्टन्स. ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय अ पार्टिकल्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ डायरेक्शन इज कॉल्ड ॲज डिस्टन्स ऑर पाथ लेंथ. तर डिस्टन्स काय आहे? डिस्टन्स म्हटलं म्हणजे एखाद्या पार्टिकलला त्याचा पाथ ट्रॅव्हल करायचा आहे आणि तो पाथ ट्रॅव्हल करताना तो ॲक्च्युअल लेंथ त्याची जी आहे तिथूनच तो पाथ ट्रॅव्हल करेल, किंवा त्याची जी ॲक्च्युअल लेंथ म्हणजे डिस्टन्स, त्याची ॲक्च्युअल लेंथ म्हणजे डिस्टन्स. याचा अर्थ काय होते बघा, लक्षात घ्या. जसं तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुमचं कॉलेज त्याच्या बॅक साईडलाच आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या वाडीवरती गेले त्यावेळेला तुम्हाला दिसते आहे की अरे कॉलेज तर मागेच आहे, कॉलेज जास्तीत जास्त 5 मिनिटाचं अंतर असायला पाहिजे. परंतु खरोखर ज्या वेळेला तुम्ही कॉलेजला जाता त्यावेळेला तुम्ही रोडनी जाता आणि कॉलेजला पोचायला तुम्हाला 20 मिनिट लागतात. म्हणजे तुम्ही ज्या रस्त्याने जात आहात, ॲक्च्युअल वेने तुम्ही जात आहात, जे ॲक्च्युअल डिस्टन्स जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येते की 20 मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी पोचायला लागते आहे. पण कॉलेज तर आपल्या घराच्या बॅक साईडलाच आहे, परंतु मध्ये शेत वगैरे आहे, पण तुम्ही त्या ठिकाणावरून जाणार नाही. मग जे ॲक्च्युअल लेंथ आहे, ॲक्च्युअल जो वे आहे, त्याला आपण डिस्टन्स म्हणू. म्हणून म्हटलं आहे मग आपण की ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय अ पार्टिकल इरेस्पेक्टिव्ह ऑफ डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स ऑर पाथ लेंथ. याला कुठल्याही प्रकारची डायरेक्शन नाही आहे आणि डायरेक्शन नसल्यामुळेच आपण याला काय म्हणतो, इट इज अ स्केलार क्वांटिटी. या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे स्केलार क्वांटिटी कशाला म्हणतात आणि वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतात. स्केलार क्वांटिटी कशाला म्हणतात की ज्याला फक्त मॅग्नेट्यूड असते, म्हणजेच त्याला फक्त व्हॅल्यू असते, कुठलीही डायरेक्शन नसते, त्याला आपण स्केलार क्वांटिटी असे म्हणतो. ज्याला व्हॅल्यू सुद्धा आणि डायरेक्शन सुद्धा, त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. मग डिस्टन्सला डायरेक्शन आहे का? नाही. म्हणून मग डिस्टन्स कुठली क्वांटिटी झाली? स्केलार क्वांटिटी झाली. नेक्स्ट बघा, इट मे or may not be equal to the shortest distance between the initial and final position of the body. ओके, हे एक शॉर्टेज डिस्टन्स नाही आहे आणि शॉर्टेज डिस्टन्सच्या इक्वल सुद्धा नाही आहे. इट नेवर डिक्रीजेस विथ टाईम. ते कमी होणार नाही आहे टाईमसोबत. ओके, इट कॅन बी झिरो और पॉझिटिव्ह बट कॅन नेवर बी निगेटिव्ह. ते झिरो असू शकते अथवा ते पॉझिटिव्ह असू शकते, बट कॅन नेवर बी निगेटिव्ह. ते निगेटिव्ह असू शकत नाही. आणि फर्स्ट चॅप्टरमध्ये युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये तुम्हाला मी डिस्टन्स असो, डिस्प्लेसमेंट असो, लेंथ असो, रॅडियस असो, या संदर्भात बोललेलो आहो की याचं युनिट काय असते? मीटर. आणि जर मीटर त्याचं एसआय युनिट आहे तर त्याचं डायमेन्शन काय असते? 0 इन मास, 1 इन लेंथ, 0 इन टाईम. ओके, तर चला नेक्स्ट बघूया डिस्प्लेसमेंट. It is the shortest distance between the initial and final position of a particles. याची आपण अशी पण डेफिनेशन करू शकतो किंवा दुसरी बघा, द चेंज इन पोजिशन ऑफ अ वेक्टर इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. बघा, मी ज्या वेळेला तुम्हाला डिस्टन्स समजून सांगितलं त्यावेळेला काय सांगितलं होतं? डिस्टन्स म्हणजे काय? एक ॲक्च्युअल लेंथ आहे. म्हणजे तुमच्या घराच्या बॅक साईडला तुमचं कॉलेज आहे, परंतु तुम्ही जाणार कसे? शेतामधून जाणार आहात का? शेत तुमच्या बॅक साईडला आहे त्याच्यानंतर कॉलेज आहे? नाही, तुम्ही रोडनी जाणार आहात, प्रॉपर वेनी जाणार आहात. ते झालं एक ॲक्च्युअल लेंथ, ते झालं डिस्टन्स. परंतु तुमच्या घराच्या बॅक साईडलाच तुमचं कॉलेज आहे आणि तुमचं घर, म्हणजे जर तुम्ही तिथून नजर टाकली तुम्हाला कॉलेज दिसते आहे आणि तुमचं घर, म्हणजे जर तसं पाहिलं तर एकाच डायरेक्शनला तुम्हाला ते दिसते आहे की आपलं कॉलेज आपल्या घरापासून तर फार जवळ आहे, पण तरी आपल्याला लांबवरून जावं लागत आहे. मग ते जे जवळ दिसते आहे तुम्हाला, म्हणजे असं नाही की तुम्ही पैदल जा, कशाने जा, पण ते ज्या 2 गोष्टी तुम्हाला दिसत आहेत डायरेक्टली, तर ते झालं डिस्प्लेसमेंट. एक शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल्स. तुमच्या कॉलेजपासून तर तुमच्या घरापर्यंतचं एक शॉर्टेज डिस्टन्स जे तुम्हाला दिसते आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे त्याला डायरेक्शन आहे, कारण त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला तुम्ही पाहत आहात, म्हणून त्याला आपण इट इज अ वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, इट इज द डिफरन्स बिटवीन द फायनल अँड इनिशियल पोझिशन. असं सुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता की इनिशियल अँड फायनल पोझिशन मधला एक प्रकारचा डिफरन्स आहे. ओके, इट कॅन बी निगेटिव्ह, झिरो और पॉझिटिव्ह. एक्सप्लेन द टर्म स्पीड अँड वेलॉसिटी.
तर स्पीड बघूया आधी. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल विथ रेस्पेक्टिव्ह टाइम इज कॉल्ड ॲज स्पीड. म्हणजे काय होत आहे की एखादा पार्टिकल्स त्या पार्टिकल्सला डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो तो टाइम घेतो आहे, म्हणजेच त्या डिस्टन्सचा आणि टाइमचा रेशिओ म्हणजे स्पीड. तर डिस्टन्सचा आणि टाइमचा रेशिओ म्हणजे काय? स्पीड. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल विथ रेस्पेक्ट टू टाइम. त्या पार्टिकल्सला काय करायचं आहे? डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो जितका टाइम घेतो आहे या दोघांचा रेशिओ म्हणजे स्पीड. तर चला बघूया व्हेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय द पार्टिकल विथ रेस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. म्हणजे त्या पार्टिकलला डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी तो जितका टाइम घेतो आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा रेशिओ म्हणजे व्हेलॉसिटी. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. डिफाइन फॉलोइंग टर्म. त्यामध्ये आहे पहिला ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, स्पीड, इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, व्हेरिएबल व्हेलॉसिटी. त्यामध्ये आपण सुरुवातीला घेऊया ॲव्हरेज स्पीड काय आहे. ॲव्हरेज स्पीड म्हणजे जो टोटल पाथ एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट कव्हर करतो आहे आणि त्याला लागणारा टोटल टाइम इंटरवल, या दोघांचा रेशिओ म्हणजे ॲव्हरेज स्पीड. आपण याला कसं डिफाइन करणार आहोत? इट इज द रेशिओ ऑफ टोटल पाथ लेंथ ऑर डिस्टन्स ट्रॅव्हल टू द टोटल टाइम इंटरवल ड्युरिंग विच द मोशन टेक्स प्लेस, कॉल्ड ॲज ॲव्हरेज स्पीड. ओके. नेक्स्ट बघूया ॲव्हरेज व्हेलॉसिटी. इट इज अ रेशिओ ऑफ चेंज इन पोझिशन ऑर डिस्प्लेसमेंट द टाइम इंटरवल इन विच डिस्प्लेसमेंट ऑकर्स. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे आणि टाइम इंटरवल या दोघांचा रेशिओ म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी होते. म्हणजे काय होते? ॲव्हरेज व्हेलॉसिटी. याला आपण असं पण लिहू शकतो, व्ही बार इज इक्वल टू फायनल डिस्प्लेसमेंट means what here? x2 bar minus x1 bar divided by t2 minus t1 is equal to del x upon del t. ओके, किंवा डेल्टा x अपॉन डेल्टा t असं आपण याला म्हणू शकतो. या ठिकाणी x1 आणि x2 काय आहेत? ह्या दोन पोझिशन आहेत पार्टिकलच्या. ओके, आणि त्या विशिष्ट टाइम मधल्या टाइम t1 आणि टाइम t2 या टाइम मधल्या. बघा नंतर इंस्टंटेनियस स्पीड. When body is moving with uniform speed, then the speed at any given instant is called instantaneous speed. Instantaneous speed म्हणजे काय होते? एखाद्या बॉडीला स्वतःची युनिफॉर्म स्पीड आहे, परंतु जर त्याची जी युनिफॉर्म स्पीड आहे तो युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, एखादी बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, परंतु एखाद्या विशिष्ट टाईमवरती त्याची स्पीड चेंज होत आहे. जर चेंज झाली नंतर पुन्हा त्यामध्ये काही थोडा बदल घडून आला, पुन्हा थोड्या वेळानंतर काहीतरी बदल घडून आला, तर त्या विशिष्ट स्पीडला आपण इंस्टंटेनियस स्पीड असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? इन्स्टंट एखादी त्या टाइमला इन्स्टंट चेंज झालेला जो स्पीड आहे त्याला इंस्टंटेनियस स्पीड असे आपण म्हणतो. याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. बघा, द मोशन ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी निग्लेक्टिंग एअर रेजिस्टन्स इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. तर चला बघा नेक्स्ट, instantaneous velocity. The instantaneous velocity of a particle is defined as the velocity of the particle at any instant of time or any point in its path and is given by. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, या ठिकाणी हे व्हेलॉसिटीच्या संदर्भात घडेल. ओके, त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो v bar is equal to limit dt tends to 0 delta x upon delta t is equal to dx bar upon dt. तर बघा, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. An object is said to be moving with a uniform velocity if the object cover equal distance in equal interval of time in same direction. याचा अर्थ काय होतो की एखाद्या ऑब्जेक्टला आपण युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये आहे असं केव्हा म्हणणार आहोत? ओके, an object is said to be moving with uniform velocity केव्हा म्हणणार आहोत? if the object cover equal distance. एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करतो आहे इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इन सेम डायरेक्शन. म्हणजे याचा अर्थ असा होतो, आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे,
तो एक विशिष्ट अंतर कव्हर करतो आहे, त्याला टाइम पिरियड तितका लागतो आहे आणि पुन्हा तो त्याच डायरेक्शननी, डायरेक्शन त्याची तीच, पुन्हा तो तेवढंच अंतर कव्हर करतो आहे आणि पुन्हा त्याला तितकाच टाइम लागतो आहे की जितका आधी लागला होता. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो जो ऑब्जेक्ट आहे तो युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच an object is said to be moving with a uniform velocity if the object cover equal distance in equal interval of time in the same direction. चला नेक्स्ट बघूया व्हेरिएबल व्हेलॉसिटी. बघा नेक्स्ट, व्हेरिएबल व्हेलॉसिटी. an object is said to be moving with a variable velocity if it undergoes equal displacement in unequal interval of time. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला आपण व्हेरिएबल व्हेलॉसिटीमध्ये मूव्ह करतो आहे असं केव्हा म्हणणार आहे की जेव्हा तो इक्वल डिस्प्लेसमेंटच कव्हर करतो आहे, परंतु त्याला लागणारा जो टाइम आहे तो अनइक्वल आहे, अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, म्हणून आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे an object is said to be moving with a variable velocity if it undergoes equal displacement in unequal interval of time. तर चला नेक्स्ट बघूया डिफाइन acceleration. Acceleration means what? The rate of change of velocity with respect to time is called as acceleration. Velocity आणि time चा रेशिओ म्हणजे acceleration. Change in velocity with respect to time called as acceleration. Acceleration is equal to change in velocity upon time. Next is the average acceleration. Average acceleration काय बघा? The ratio of total change in velocity to the total time interval required for that change is called as average acceleration. ओके, हा कशाचा टाइम, कशाचा रेशिओ आहे? ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज टाइमचा रेशिओ म्हटलं म्हणजे ॲव्हरेज ॲक्सलरेशन. देअरफॉर ॲव्हरेज ॲक्सलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1, डेल्टा v अपॉन डेल्टा t, या दोघांचा रेशिओ म्हणजे ॲव्हरेज ॲक्सलरेशन. बघा नंतर इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन काय कन्सेप्ट आहे? द इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन इज डिफाइन्ड ॲज द ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल्स ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट. वेक्टर a is equal to limit delta t tends to 0 डेल्टा v बार अपॉन डेल्टा t, म्हणजेच dv बाय dt आपण असं म्हणू शकतो याला, dv बार बाय dt इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. तर चला डी ॲक्सलरेशन बघा काय आहे? इफ द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी डिक्रीजेस विथ टाइम, याचा अर्थ काय होतो? दॅट इज फायनल व्हेलॉसिटी इज लेस दॅन द इनिशियल व्हेलॉसिटी, हेन्स ॲक्सलरेशन इज निगेटिव्ह. दिस निगेटिव्ह ॲक्सलरेशन इज नोन ॲज डी ॲक्सलरेशन ऑर रिटार्डेशन. निगेटिव्ह ॲक्सलरेशनला आपण रिटार्डेशन किंवा डे ॲक्सलरेशन असं म्हणत असतो. तर नेक्स्ट बघा युनिफॉर्म ॲक्सलरेशन काय कन्सेप्ट आहे? द ॲक्सलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट सेड टू बी युनिफॉर्म. एखाद्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन जे आहे आपण त्याला युनिफॉर्म आहे असं केव्हा म्हणतो? इफ इट्स व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हाउएवर their time intervals may be small. However, their time interval may be small. किंवा त्याला आपण असं पण डिफाइन करू शकतो, if the average acceleration is same for any minute time interval and the acceleration is called as uniform acceleration. तुम्हाला मी acceleration काय कन्सेप्ट आहे सांगितलेलं आहे, यावरून तुम्हाला हे कळालं असेल की the average acceleration काय असणार, त्याचं सेम असणार आहे for any minute of time interval, but acceleration is called as uniform acceleration. त्या acceleration ला आपण काय म्हणणार आहोत? युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणणार आहोत. ओके, जे मगाशी मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला की मोशन ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी निग्लेक्टिंग एअर रेजिस्टन्स इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. तर चला नेक्स्ट बघा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय अ प्रोजेक्टाईल? इट्स व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, इट्स अँगल ऑफ प्रोजेक्शन अँड इट्स ट्रॅजेक्टरी. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया प्रोजेक्टाईल हा काय कन्सेप्ट आहे. प्रोजेक्टाईल म्हणजे हा काय कन्सेप्ट आहे बघा. जर आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट मी ॲटमॉस्फिअरमध्ये थ्रो केला, फेकला असा, तर फेकल्यामुळे तो एक हॉरिझॉन्टली एक अँगल प्रोड्यूस करेल. काय करेल तो ऑब्जेक्ट? एक हॉरिझॉन्टली अँगल प्रोड्यूस करेल आणि जो ऑब्जेक्ट मी फेकला होता तो कालांतराने तिकडे कुठेतरी पडेल, परंतु त्याने एक अँगल प्रोड्यूस केला, एक कर्व तयार केला. तर हा जो कन्सेप्ट म्हणजे प्रोजेक्टाईल आहे. ओके, म्हणजे एनी ऑब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट थ्रोन इन ॲटमॉस्फिअर इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन by making some angle with horizontal is called as a projectile.
याला आपण प्रोजेक्टाईल म्हणणार आहोत. तर चला नेक्स्ट कन्सेप्ट बघा, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. हा ॲक्च्युली ने इंडिकेट करतात. व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय होईल, मी तुम्हाला सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये फेकला आणि त्यांनी हॉरिझॉन्टली एक कर प्रोड्यूस केला, त्या कन्सेप्टला तुम्ही प्रोजेक्टाईल म्हणता. परंतु त्या ऑब्जेक्टला फेकण्यासाठी तुम्हाला जे सुरुवातीला लागलेली जे व्हेलॉसिटी आहे, सुरुवातीला म्हणतो आहे मी, म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी जे त्याला लागत आहे, ओके, त्यालाच व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणतात. द इनिशियल व्हेलॉसिटी विथ विच अ प्रोजेक्टाईल is thrown in the air is called as its velocity of projection. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहात, velocity of projection. The initial velocity with which a projectile is thrown in the air is called as velocity of projection. ओके, तर बघा अँगल ऑफ प्रोजेक्शन काय आहे. अँगल ऑफ प्रोजेक्शन ॲक्च्युली फायने इंडिकेट करतात. अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय कन्सेप्ट होतो, मी तुम्हाला सांगितलं बघा, अशी प्रोजेक्टाईल म्हणजे काय आहे. एखादा ऑब्जेक्ट आपण फेकतो आहे, फेकल्यामुळे त्या ठिकाणी एक हॉरिझॉन्टली एक अँगल प्रोड्यूस होत आहे. मग या ठिकाणी जो एक अँगल जो प्रोड्यूस होतो आहे, अँगल जो तयार होतो आहे, तो जो अँगल प्रोड्यूस झाला हॉरिझॉन्टली, त्याच अँगलला अँगल ऑफ प्रोजेक्शन असे म्हणतात. द अँगल मेड बाय द प्रोजेक्शन विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ प्रोजेक्शन. तर चला लास्ट टॉपिक आहे मधला, ट्रॅजेक्टरी काय कन्सेप्ट आहे बघा. पुन्हा आपण याच गोष्टीवरती येऊ. तुम्हाला प्रोजेक्टाईल माहीत आहे की आपण एखादा ऑब्जेक्ट एन्व्हायरमेंटमध्ये आपण ज्या वेळेला फेकतो, त्याला ॲटमॉस्फिअरमध्ये ज्या वेळेला फेकतो, त्यावेळेला इनिशियल व्हेलॉसिटी कन्सेप्ट तुम्हाला सांगितला मी, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. तर इनिशियल व्हेलॉसिटीने आपण त्या ऑब्जेक्टला ॲटमॉस्फिअरमध्ये थ्रो केला, मग व्हर्टिकल डायरेक्शन सोडून जो हॉरिझॉन्टली जो त्या ठिकाणी एक त्याने कर स्थापन केलेला आहे, मग तो जो पाथ आहे, जो पाथ प्रोड्यूस झाला, त्याला आपण ट्रॅजेक्टरी असं म्हणू. द पाथ ट्रेस बाय अ प्रोजेक्टाईल अदर दॅन इन व्हर्टिकल डायरेक्शन विथ इनिशियल व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल. बघा नेक्स्ट, व्हॉट इज द टाइम ऑफ फ्लाइट. The time taken by the projectile to travel along its entire trajectory and return to the horizontal level from which it was projected. म्हणजेच की जो प्रोजेक्टाईल आहे, आपण मगाशी एक ऑब्जेक्ट घेतला आणि ऑब्जेक्ट तो थ्रो केला. आपण काय केलंय की तो ऑब्जेक्ट ॲटमॉस्फिअरमध्ये थ्रो केला, मग तो ज्या पाथनी गेलाय आणि तो पाथनी जाताना तो त्याच्या हॉरिझॉन्टल लेवलमध्ये आलाय आणि हॉरिझॉन्टल लेवलनी तो जो ट्रॅव्हल त्यांनी केलेला आहे, त्यासाठी जो लागलेला जो टाइम आहे, त्याला आपण टाइम ऑफ फ्लाइट म्हणतो. द टाइम टेकन बाय द प्रोजेक्टाईलनी घेतलेला टाइम. ओके, द टाइम टेकन बाय द प्रोजेक्टाईल टू ट्रॅव्हल अलॉंग इट्स एंटायर ट्रॅजेक्टरी, तो पाथ कव्हर करण्यासाठी त्या प्रोजेक्टाईलनी घेतलेला टाइम म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट. ओके, आपण टाइम ऑफ फ्लाइटचं एक्सप्रेशन कसं काढणार आहोत. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्रोजेक्टाईल इन व्हर्टिकल डायरेक्शन कशी घेणार आहोत बघा. y इज इक्वल टू यू साइन फाय टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर, याला इक्वेशन फर्स्ट म्हणूयात आपण. द टाइम ऑफ फ्लाइट इज द टोटल टाइम इंटरवल आफ्टर विच इट रिटर्न्स टू द ग्राउंड फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. सो नेट वर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्रोजेक्टाईल इज 0. वी नो. पुटिंग y इज इक्वल टू 0 and small t is equal to t in equation 1 we get. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, y च्या ठिकाणी 0 पुट केलेलं आहे, स्मॉल t च्या ठिकाणी आपण कॅपिटल T घेतो आहोत. ओके, म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहोत therefore 0 is equal to u sin phi t minus half gt square. therefore u sin phi t is equal to half gt square. या ठिकाणी काय होणार आहे, एक टी आणि टी स्क्वेअर मधला एक टी कॅन्सल होईल. यू साइन फाय इज इक्वल टू हाफ जी टी. देअरफॉर टी इज इक्वल टू काय होणार आहे मग, 2u साइन फाय अपॉन जी. टी इज इक्वल टू 2u साइन फाय बाय जी. याला आपण बॉक्स करूयात. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ टाइम ऑफ फ्लाइट ऑफ अ प्रोजेक्टाईल. बघा टाइम ऑफ ॲसेंट काय आहे. टाइम ऑफ ॲसेंट, the time required by the projectile to reach the highest point from the point of projection is called a time of ascent.
म्हणजे काय होते, एखाद्या प्रोजेक्टाईलला त्याच्या विशिष्ट हायेस्ट पॉइंटला जाण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे टाइम ऑफ असेंट. ओके, टाइम रिक्वायर्ड बाय प्रोजेक्टाईल टू रीच द हायेस्ट पॉइंट फ्रॉम द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज कॉल्ड टाइम ऑफ असेंट. जिथून तो एखादा ऑब्जेक्ट प्रोजेक्ट झालेला आहे तिथून तर त्याच्या हायेस्ट पॉइंट पर्यंत जाण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे टाइम ऑफ असेंट. आणि बघा, टाइम ऑफ डिसेंट काय आहे? टाइम ऑफ डिसेंट म्हटलं म्हणजे ज्या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट गेलेला आहे हायेस्ट लेवलला, त्या हायेस्ट पॉइंट पासून तर प्रोजेक्शन पर्यंत येताना त्याला जो लागलेला टाइम आहे त्याला आपण टाइम ऑफ डिसेंट म्हणतो. याला आपण कॅपिटल टी टू द बेस कॅपिटल डी याने इंडिकेट करत असतो. द टाइम रिक्वायर्ड बाय प्रोजेक्टाईल टू रीच फ्रॉम द हायेस्ट पॉइंट टू द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन कॉल्ड टाइम ऑफ डिसेंट.